आपल्याला आपल्या भाषेचं विस्तारीकरण करायचं असेल तर तिच्यामध्ये संशोधन झालं पाहिजे. मूळच्या महाराष्ट्रीयन लोकांनी ही आपली अस्मिता जी आहे तिचा अभिमान त्यांच्याकडे असलाच पाहिजे. सर, अभिजात भाषेचा विषय काढला तुम्ही. नुकतीच 2 वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि खूप त्याचे श्रेय घेतलं बऱ्याच जणांनी. त्याच्यामागे तुमच्यासारख्या संशोधकांचा अभ्यास आहे वगैरे सर्व आहे. मग मराठी भाषा खरंच अभिजात आहे का? आणि जर ती आहे तर अभिजात या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. मग ती आजपर्यंत अभिजात का नव्हती आणि असं का दाखवावं लागलं शोधून की हो बाबा आमची भाषा अभिजात आहे, मराठी भाषा अभिजात आहे? मराठीमध्ये प्रारंभीच्या काळात अगदी 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता. बर. त्यानंतर मराठी भाषा ही सुद्धा प्राचीन आहे हो. आणि हे आपल्याला सिद्ध करावं लागलं. त्यासाठी 2013 साली एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीनं केंद्र शासनाकडे अहवाल सादर केला आणि त्यानंतर जवळजवळ 13 ते 24 इतकं वर्ष आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागला. 11 वर्ष पाठपुरावा करावा लागला. आता मराठी भाषा अभिजात आहेच ऑलरेडी, पण ती का आहे आणि कशी आहे हे पटवून देण्यासाठी आपल्याला इतकी वर्ष लागली. आता अभिजात होण्याचे निकष काय आहेत की ती भाषा 1500 वर्ष पूर्ण जुनी असली पाहिजे. 1500 वर्षापूर्वीपासून तिच्यामध्ये साहित्य असलं पाहिजे आणि त्या साहित्याची एक अखंड परंपरा त्या भाषेमध्ये सतत चालू असली पाहिजे. आणि अर्थातच आपण अभिजात भाषा आहोत यासाठी आपल्याला मराठीची जी पूर्व भाषा आहे जिला आपण महाराष्ट्री अपभ्रंश आणि त्यापूर्वीची महाराष्ट्री प्राकृत या भाषेमधून काही पुरावे उपलब्ध करावे लागले आणि त्या भाषेमध्ये म्हणजे महाराष्ट्री प्राकृतमध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये 2ऱ्या शतकामध्ये ग्रंथलेखन झाले, गाथा सप्तशती. त्यानंतर मराठीमध्ये 3ऱ्या शतकामध्ये एका जैन कवीचं रामायण आहे. 4थ्या शतकामध्ये अनेक प्राकृत मधल्या कवींच्या काव्य रचना आहेत, गद्य रचना आहेत आणि त्यातून ही मराठीची परंपरा 2000 वर्षापर्यंत मागं जाते. आणि यासाठी अनेक पुरावे या समितीने सादर केले, अनेक पुरावे आपल्याकडे उपलब्ध पण आहेत. आणि आतापर्यंत असं झालं की मराठी भाषेचा उद्भव हा कोणत्या भाषेतून झाला? मग तो संस्कृत भाषेतून उद्भव झाला असं गेले 100 वर्षाचं संशोधन आहे. पण संस्कृत भाषेतून उद्भव घ्यायला गेलो आपण तर ती 1500 वर्षाच्या मागे जात नाही. अर्थात आपण संस्कृतचं आपल्या मराठी भाषेवरचं ऋण आकारून चालत नाही, तिचं तर ऋण आहेच आपल्याकडं. पण या मराठीची जी सलगता आहे ती सलगता शोधण्यासाठी आपल्याला महाराष्ट्री अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत या भाषेकडे जावं लागतं. आणि महाराष्ट्रीय अपभ्रंश ही मराठीची पूर्व भाषा आहे की जी 9व्या 10व्या 7व्या शतकापासून सुरू होते. आणि तिच्या आधीसुद्धा म्हणजे हा उद्योतून सारखा एक लेखक आहे, त्याच्या आधी गेलो तर आपण हा विमल सुरी सारखा लेखक आहे, त्याच्या अगोदर गेलो तर आपण हाळ राजा जो आहे त्यानं गाथा सप्तशती लिहिलेली आहे. असे अनेक ग्रंथ या भाषेमध्ये सलग सापडतात आणि त्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला आधीच पाहिजे होता जरासा. पण त्यामध्ये कोणत्या उदासीनताचा भाग आहे, राजकारणाचा भाग आहे. पण हे सिद्ध केलं मराठीतल्या अभ्यासकांनी, संशोधकांनी ते सिद्ध केलं आणि तिला मराठी भाषेचं वय हे 1500 वर्षापूर्वीचं आहे ते दाखवून दिलं आणि तिला अभिजात दर्जा मिळालेला आहे. सर, तुम्ही संशोधकांचा विषय सांगितला, तुम्ही त्यापैकी एक आहात. तुम्ही पण गेली 25 वर्ष याच्यावरती काम करत आहे. एकीकडे मराठीचा गवगव करणारे आम्ही आणि आमच्यासोबतचे राजकारणी, बाहेर फ्लेक्स लागतील, हे होईल, असं झालं तसं झालं, हे सगळ्या गोष्टी करणारे लोक, आणि एकीकडे हे संशोधक गपचूप आपलं काम करणारे आणि बाजूला होणारे. कुठेतरी आम्ही नागरिक म्हणून, मराठी भाषेचा वापर करणारे मराठी लोक म्हणून संशोधकांकडे दुर्लक्ष करतोय का? त्यामुळे त्यांची प्रेरणा कमी होते किंवा असं काय होतंय का? अलीकडं जे संशोधनाची क्षेत्र आहेत तीच आपली बदललेली आहेत. आणि भाषांचं संशोधन, सामाजिक शास्त्रांचं संशोधन ही कोणत्याही देशाचं खूप मोठं असेट असतं. तुमचा देश हा त्या देशाचा इतिहास काय आहे, त्या देशाची संस्कृती काय आहे हे त्या देशातल्या भाषेवरून
हम्म, त्या देशाची संस्कृती आपल्याला कळत असते. हम्म. आणि साहजिकच भाषांच्या संशोधनाकडे दुर्लक्ष करणं ही आपल्याला न परवडणारी गोष्ट आहे. बरोबर आहे. त्यामुळं भाषांचं आणि साहित्याचं संशोधन ही सातत्यानं होत राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काही स्वतंत्र तरतुदी कराव्या लागतील. जसं की भाषेचं विद्यापीठ आहे. एकच भाषाचं नव्हे, तर सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक भाषिक लोक पण आहेत, त्यांचंही साहित्य आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर अनेक जुन्या मठा मंदिरात गेला तर आपल्याकडं तेलुगू आणि तमिळमधली हस्तलिखितं सापडतात. ना कर्नाटकातली हजारो हस्तलिखितं सापडतात, महाराष्ट्रात सापडतात. याचा अर्थ भाषेचं संशोधन, मग ते महाराष्ट्रात राहून मराठीचं तर संशोधन व्हायलाच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या भारतीय भाषांचं संशोधन, व्हायला पाहिजे. भारतीय भाषांचं सर्वेक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. किमान भारताच्या एकोप्यासाठी किंवा भारतीय संस्कृतीच्या समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये हे फार महत्त्वाचं संशोधन आहे. आणि भाषेचं संशोधन ही त्या राज्याची, त्या सरकारची किंवा तिथल्या राज्यकर्त्यांची अस्मिता असली पाहिजे, जबाबदारी असली पाहिजे. त्यांनी त्यांच्या अजेंड्यात घेतलं पाहिजे की हे करायचं त्यावरती तो विषय असला पाहिजे. दुर्दैवानं आपल्याकडं, म्हणजे पुन्हा मी यशवंतरावांचं नाव का घेतो, की त्यांनी जो पहिल्या त्यांच्या पंचवार्षिक कारकिर्दीमध्ये भाषेच्या अभ्यासासाठी त्यांनी विश्वकोशाची निर्मिती केली, साहित्य संस्कृती मंडळ निर्माण केलं. तर असं पुढे भविष्य काळामध्ये ते सातत्यानं चालू राहिलेलं नाही आहे, दिसलं नाही आहे. आणि मग काय झालं की सुरुवातीच्या 50-60 वर्षामध्ये जे भाषा साहित्याचं संशोधन झालं ते कुठेतरी मागं पडत आहे. अगदी विद्यापीठी संशोधन हे सुद्धा काय झालं की नंतर ते आर्थिक व्यवहारामध्ये मोजलं गेलं. आणि खरं संशोधन जे आहे, म्हणजे जे राची डेअरीनं केलं असेल किंवा भाषा तज्ज्ञ त्या काळामध्ये जे झाले, आता सध्या गणेश देवीनी जे मोठा प्रकल्प मराठी किंवा भारतीय भाषांसाठी केलेला आहे, अशा भाषांचे संशोधनाचे प्रकल्प हाती घेणं गरजेचं, ते करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आता IT क्षेत्रामध्ये काम करताय, तर या IT क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठे सोर्सेस आपल्याला मराठी भाषेतून काढता येतील. आणि ज्या वेळेला, म्हणजे एका तज्ज्ञाचं असं मत आहे की जेव्हा भाषा एखादी तंत्रज्ञानाचा वापर करत नाही, भाषा एखादी लोकांना भाकरी देऊ शकत नाही, ती भाषा भविष्यकाळात टिकणार आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या भाषेचं विस्तारीकरण करायचं असेल तर तिच्यामध्ये संशोधन झालं पाहिजे. तिचं संशोधन तंत्रज्ञानाशी जोडलं पाहिजे. त्या भाषेच्या इतिहासाचं संशोधन झालं पाहिजे. त्या भाषेचं मूळ रूप जे आहे तिथंपर्यंत आपलं गेलं पाहिजे. हे सगळे एकमेकाशी आंतरसंबंध असणारे संलग्न विषय, आंतरसंबंधाचे विषय आहेत, अनुबंधाचे विषय आहेत. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण जाणीवपूर्वक, म्हणजे आज दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांमध्ये, म्हणजे जसं सामाजिक शास्त्रांकडे विद्यार्थी नाही आहेत तसं भाषेकडे पण नाही आहेत, त्यातल्या मराठीकडे नाही आहेत. मग मराठीला एक विद्यार्थी असेल तरी ते विभाग बंद करून चालणार नाही आपल्याला, किंवा ते कॉलेजचा तो विषय बंद करून चालणार नाही. तर ती अस्मिता आहे आपली, ती जपली पाहिजे, तिला पुढे नेलं पाहिजे. आज या भाषेचा अभ्यास करणारे लोक नसतील, पण ही भाषा जेव्हा तंत्रज्ञानात येईल, काय सांगावं, कोणत्या भाषेला चांगले दिवस येतील काय सांगता. म्हणजे काही वर्षापूर्वी इंग्रजी भाषा ही काय फार महत्वाची भाषा नव्हती युरोपीय देशामध्ये. ती अगदी कैद्यांसाठी निर्माण केलेली भाषा होती. बरोबर आहे. आज तिचं महत्व वाढलं. भविष्य काळामध्ये मराठीचा वापर तंत्रज्ञानात होईल आणि तिचा वापर सगळीकडे होईल, कारण मराठीमध्ये हे या शक्यता आहेत. कारण मराठी ही भाषा अनेक अर्थाची भाषा आहे, ती लालित्याची भाषा आहे, ती सौंदर्याची भाषा आहे, तिच्यामध्ये अनेक संदर्भ येतात, अनेक संदर्भाची भाषा आहे. आणि अशा भाषेची आवश्यकता सुद्धा भविष्यकाळामध्ये तंत्रज्ञानाला लागू शकते.